तर मला गाडी घे चला. ए कुठं झाला डिक्कीत बस. अरे गाडी 4 जणांची आहे. 4 जणांची म्हणून काय आले कॉन्ट्री द्यायची नाही काय नाही बस तिकडे डिक्कीत. लय जाम भूक लागली येडे. काय दिली ऑर्डर? ए तू इथं कुठं बसलाय खाली बस. खाली का बरं? तो ताट खाली मांडली पैसे द्यायचे नाही काय नाही कॉन्ट्रीचे बस खाली. अमित बिस्लरी दे ना. वेटर याला नळाचं पाणी दे. खाली झोप. कॉन्ट्री द्यायची नाही काय नाही चालला बेडो झोपायला. आमच्या कशाला बोलतो त्याला? कवऱ्याला सहन करायचा. कळलं ना? असं दुसऱ्याच्या जीवा बोंबलत हिंडला ना का हीच लायकी होती. जप दे खाली. काही हरकत नाही. झोप तुम्ही वान झोपा. हॅलो. बरं 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 ठीक आहे चालते. काय अरे त्या गाण्याचा ऍक्सिडेंट झाला ना. कस काय? अरे ते चौकात एक आहे ना टँकर आडवा गेला त्याला आणि ते गेलं डायरेक्ट टँकरच्या खाली. लय भारी पोरग होतं रे आमच्या. त्यांनी ना टर्म इन्शुरन्स काढला असेल ना त्याच्या घरच्यांना लय फायदा होईल. हे लोकांना कळत नाही काढायचा. आता मला सांग असा काय अपघात झाला तर एका क्षणात सगळं कुटुंब उद्ध्वस्त होते. त्याच्यामुळे टर्म इन्शुरन्स लय गरजेचं आहे. अरे अरे एवढ्या लवकर कोण घेते टर्म इन्शुरन्स आणि तो तर आपल्याच वयाचा होता आणि किती फिट होता. अरे आमचं काय फालतू सारखं बोलतो तू. उद्या आयुष्यात कधी पण काय होऊ शकतं. त्याच्यामुळे टर्म इन्शुरन्स आपल्याला काढणं खूप गरजेचं आहे. समजा उद्या आपल्याला काही कमी जास्त झालं तर टर्म इन्शुरन्स आपल्या फॅमिलीसाठी आर्थिक सुरक्षा देतं. अरे पण ते तर लय महाग असेल. अरे कशाचं मग महिन्याला 400 ते 500 रुपयापासूनच प्रीमियम चालू आहे आणि कुटुंबाला जवळजवळ कोट्यवधी रुपयापर्यंत कव्हरेज मिळू शकतो. तुला जर टर्म इन्शुरन्सचा प्लॅन काढायचा असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावर 15% पर्यंत डिस्काउंट पण आहे. मला वाटतं ऐक ना आमच्या आपण आहे ना पैसे काढून त्याच्या घरच्यांना आर्थिक मदत करू. हे बाबा तू पहिली इथली कॉन्ट्री दे लागला लोकांची परिस्थिती सुधारायला. उतर खाली बेडोकाच काय चढला तू.